राम राम. राम राम. आज आपण भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे या गावाच्या शिवारामध्ये आहोत. खऱ्या अर्थानं गट शेतीच्या माध्यमातून जी काही आम्ही गेल्या 25 वर्षापासून शिवार फेरी करत असतो, परिसरातील, गावातील, भागातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, इतरही जिल्ह्यातील जे काही वेगळ्या पद्धतीनं काम करणारे शेतकरी आहेत, बंद करून त्यांच्या शेतावर व्यक्तिगत जाऊन तिथली पाहणी करून एक त्या माध्यमातून आपल्याला काही शिकता येतं का, काही करता येतं का, या पद्धतीने भेटी देऊन ही चळवळ राबवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो. आणि याच अनुषंगाने आज आपण पळसखेडा पिंपळे येथे आहोत. याच कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित एक सन्माननीय ग्रस्त आहेत. आताच्या काळामध्ये SRT शेतीच्या माध्यमातून जे काही म्हणजे त्याला आपण एक वादळही म्हटलं तरी ती काही आता अतिशयोक्ती होणार नाही. तर SRTचं जे वादळ आता आपल्या परिसरामध्ये, भागामध्ये, पर्यायानं राज्यामध्ये सुद्धा भोगावत आहे. आज 9 डिसेंबर 2025 गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला आपण जेव्हा वेगवेगळ्या गावच्या शिवारामध्ये फिरत असतो आणि तिथलं जे काही शेती क्षेत्र आहे ते वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पाहता येतं का, या पद्धतीनं पाहतच आज एक आगळा वेगळा अनुभव या पळसखेड पिंपळेमध्ये सर्व आमच्या शेतकरी बंधूंना पाहायला मिळालेला आहे. पाहायला मिळतोय का वेगळा अनुभव? मिळाला. एक आपल्या भाषेमध्ये सगळ्याला एक शब्द माहित आहे, आफत. आफत म्हटल्यानंतर की वा हे काहीतरी तोमत आली, काहीतरी आफत आली, काहीतरी कुभांड आलं. अशा पद्धतीनं आपण आता ज्या क्षेत्रावर बसलेलो आहे हे क्षेत्र आहे या गावचे सध्या चालू असलेले सरपंच सन्माननीय गणेश बापू पिंपळे यांचं. आणि खऱ्या अर्थानं मी या माणसाला एक आफतकारच माणूस म्हणेन. तो कसा, जिथं आपण आता सध्या बसलेलो मित्र हो, या शेतामध्ये अजिबात आता सध्या वापसा नाहीये. आता वापसा नाहीये. हे बघा हे सगळं वल्लगच सगळं मटेरियल बाहेर येत आहे. आणि या शेतामध्ये इथं कुठला आऊत चालत नाही, कुठला वखर चालत नाही, कुठं आतापर्यंत इथं माणसाचे जनावर जे पाय फसत होते, या क्षेत्रामध्ये या माणसानं टाकाऊपासून टिकाऊचं धोरण जे आहे त्या पद्धतीने या शेतीला एक प्रकारे उभारण्याचं काम केलेलं आहे. आणि या शेतामध्ये साधारणतः मला वाटतं अजून 3 हप्ते नसन झाले या मकाला. 1 महिना झाला. एका महिन्यामध्ये ही मका आता या इथं लावलेली आहे. एखाद्या शेतकऱ्यानं हे रान सोडून दिलं असतं, जनावरांसाठी चारायला मोकळं ठेवलं असतं, परंतु या शेतकऱ्याने ही फार मोठी अशी रिक्स घेतली. आणि ही रिक्स घेत असताना या क्षेत्रामध्ये इथं मकाची लागवड केली. आपण सगळेजणी मका आता पाहू राहिलो आहे. मित्रांनो, या शेतामध्ये या शेतकऱ्यानं जर कधी हे एवढं मोठं धाडस केलं नसतं तर ही शेती 100% पडीतच राहिली असती. मी खरं म्हणजे या शेतकऱ्याचं या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मन भरून असं अभिनंदन करतो. बापू, खरं म्हणजे शेती क्षेत्र हे अवघड होत चाललेलं आहे. कुठलाही जर कधी आता नवीन पोरगा म्हणला की त्याला म्हटलं की तू शेती कर, तो नाट मुरडल्याशिवाय राहणार नाही. इथं बसलेले कमीत कमी 70 ते 80% जे लोक आहेत, याच्यातले तेवढे मी जेवढे लोक सांगितले तेवढे टक्के लोक आपल्या पोराला शेतीत यावं असं एखाद्याला वाटत नाही. तुरळ का माझ्यासारखे असे. पण नको बाबा, हे काहीतरी तोमतीचं काम आहे, नको बाबा हे काहीतरी अवघड काम आहे, नाही बाबा आपण शेती केली आपल्या पोराला कौरगाताही करू देता. पण या पद्धतीनं शेती केल्यानंतर काय चमत्कार घडू शकतो हे तुमच्याकडे पाहिल्यानंतर दिसतं. मला तुमचं खरं म्हणजे पुन्हा एकदा अभिनंदन करायचंय. आणि तमाम खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हे मला दाखवून द्यायचंय की एक पडीत असलेलं रान या माणसानं कशा पद्धतीनं इथं उपयोगात आणलेलं आहे, कशा पद्धतीनं शेती इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथली जर कधी ही मका पाहिली, मक्याचं ताट पाहिलं की हे मक्याचं ताट किती ताट मानेनं उभं आहे, याची क्वालिटी कशी आहे, या पद्धतीनं या शेतकऱ्यांना इथं उभं करण्याचं काम केलेलं आहे. मी बापूला विनंती करतो, बापू याच्या मागचं खरं रहस्य नेमकं काय, हे एवढं मोठं पोटेन्शियल तुम्हाला कुठून मिळालं, हे एवढं मोठं काम तुम्हाला कसं करावं वाटलं? जे शेतकऱ्याचे कलियुगातले संत ज्याला म्हणू आपण, मी स्वतः मानतो असे भरसावळे दादा आणि आपले पैठणचे जोशी काका
आणि आपले चिपळूणकर दादा यायचे व्हिडिओ बघून आणि मागच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मध्ये की एक कार्यक्रम होता इथं वैद्य दादा यांच्या पुतळीला आणि सहज या ठिकाणी राजू बसलेला आहे, आम्हाला आंबे बघायला जायचं होतं. पण तो म्हणे एक शेतकऱ्याचा व्हिडिओ बघितला, मी शून्य माशाकडे शेती करतो. आम्ही म्हणलं मग बघूनच येऊ आपण. एका दुकानात आम्ही बसला असताना त्याला फोन लावला, ते म्हणे आज येऊ नका, तर आपल्याकडे कार्यक्रम आहे म्हणे, ते दादा येणार आहे. आता दादा आम्हाला कुठं समजतंय कोण दादा आहे. म्हणलं म्हणजे मग त्या दिवशी तुम्ही या. मग त्या दिवशी आम्ही कार्यक्रमाला गेलो, त्या ठिकाणी भरसवड दादा आले होते आणि त्याच ठिकाणी माऊली पण होते. माऊलीचा माझा परिचय नव्हता, पण मग व्हिडिओ बनवणं चालला होता आणि त्या व्हिडिओ मध्ये माऊली म्हणले होते की बा मी SRT पद्धतीनं 14 क्विंटल 20 किलो काढला आणि त्याच्यात बाजरी लागवड केली आणि मला पाहायचा छंद आहे, करणं कमी पाहणं जास्त, माझा असा छंद आहे. तर मग आम्ही माऊलीच्या शेतात गेलो. रावसाहेब दगडूजी मोरे बाबळगावचे, मग ते पण होते. ते म्हणे मी 51 क्विंटल मक्का काढली. आणि म्हणलं बाबा हो कोणता शेतकरी 51 क्विंटलवाला, म्हणलं याच्या इकडे बी चला. मग खरं काय खोटं का, मग मी माऊलीच्या शेतीला भेट दिली. वैद्य साहेबाची शेती तर त्याच दिवशी बघितली आणि मोरे साहेबाची बघितली. मग त्या दिवसून मला बी जरा कंटाळा आला. म्हणलं आपण बी करून दाखवू आणि आपल्या गावात जास्तीत जास्त शेतकऱ्याला करायला असा एक छंद बांधला. आणि मग मी नेरळला पण गेलो आणि नेरळला 21 जून आणि 22 जून त्या दिवशी दादाच्या वडिलाच्या पुण्यतिथी निमित्त त्या ठिकाणी कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये माऊली सहकुटुंब त्यांचा सत्कार झाला. मोरे साहेबाचा झाला, वैद्य साहेबाचा झाला आणि आपल्या भागातले पोटे साहेब यांचा पण झाला. आणि मग मला त्या दिवसापासून असा मला वाटलं कधी घरी जातो आपण, कधी बेड पाडतो, पण ते घरी आलो ते पाऊसच चालू राहिला. मग पाऊस चालू राहिला तर आम्हाला 1 महिना बेडच पाडता नाही आले. तर आपले बेड उशिरा पडल्यामुळं उशिरा मग आम्ही सोयाबीनची लागवड केली. कापसाचे पडले पण बाकी क्षेत्रामध्ये पडले नाही आमचे. पण तिथं थोडं मला अपेस आलं की माझी सोयाबीन ही 15 ते 20 दिवस लेट लागले गेली आणि त्याच्यामुळं मला 11 क्विंटलचं जावं झालं. नाही तर माझी तमन्ना होती 16 क्विंटल 15 क्विंटल अशी, पण ती 20 दिवस लेट झाल्यामुळं ती 4-5 क्विंटल उत्पादन कमी आलं. मग आता त्याच्यामुळं मका पण सुद्धा लेट लागली आणि हे शेत याच्यात बियडवर सोयाबीन लावायची होती, पण याला नागावलं आणि ते आमच्या ट्रॅक्टरवाला असा वापसा आले की दुसरं पेरायला जाय आणि मला माझा तुमच्या वाळत वापसा नाही असं करून तसंच व्हायला. ती म्हणजे तो खर्च बी अंगलात आला ना, असा लय वेळेस येतो या शेतातला, पैसे देत नाही, पैसे घेऊनच जात. पण मग आता म्हणलं आता बी येऊ देत नाही, म्हणलं आपण याच्यात आता डायरेक्ट मक्का लावायचे. मग याच्यामध्ये 2 फूट 3 फूट असं गवत होतं. मग याच्यामध्ये आम्ही याला हे आणलं राऊंडअप आणला आणि 4थ्या दिवशी मक्का लावली. मग मक्का लावत असताना या जमिनीमध्ये आता सुद्धा याच्यात चांगली वापसा नाही. मग याच्यामध्ये काय झालं की मजुराचं हे गवत आहे ना, त्या मजुराच्या नाकात झालं. मग ते नाकात गेले की ते मजबूरीने आले पण त्याला सोडून जात आहे ना. मग ते त्याचा शिवाय काय सरपंच आहे म्हणजे बाबा आपल्या गावचा गावतात आपल्याला मक्का लावायला याला कोणाच सरपंच केलं म्हणे. मग मी बायको म्हणे बाय शादीवर आले मी बी लावत नाही. मी आलो बाबा बाहेर बाजूला जायला होतो, मग तुम्हाला विनंती करतो म्हणलं बाबा थोडसा रोज वाढून घ्या पण लावा म्हणलं. मग ते काय म्हणे आमचं रक्त निघलं म्हणे नाकाचं. तर मग ते तापू लागले माझ्यावर, पण मग विनंती केली त्यानं लावलं बाबा कस तरी. तर याला आज 1 महिना झाला आणि तुम्ही म्हणसान आता तुम्हाला रासायनिक खतावरची जर शेती असली की तुम्हाला कुठं पिवळं कुठं हिरवं असे ताट दिसते, तर तुम्ही असे नजर टाका आधी तुम्हाला कुठं एक बी झाड पिवळं दिसणार नाही. याचं कारण आहे की 2002ला मी सेंद्रिय शेती केली होती, 100% सेंद्रिय शेती, आणि त्याच्यामध्ये एक ऋषी पुस्तक वाचून ती शेती केली होती आणि त्या लेखकाचं नाव आहे मोहन शंकर देशपांडे. ते कोल्हापूरचे त्याचा गाव तिकडे. आणि ते आम्ही याला काय केलं मग 1 हातपाव तूप 200 ग्राम मध आणि अर्धा किलो शेण याची राबडी बनवून याला बीज प्रक्रिया न करता याच्यावर बीज संस्कार केले
आणि त्या राबडीचं याला बियाण्याला राबडी लावली आणि त्याला बीज संस्कार म्हणते त्या भाषेमध्ये. आणि म्हणून याच्यात तुम्हाला एक ताट कुठं पिवळं दिसणार नाही. आता याच्यात जर तुम्ही नुसत्या रसायनवर असतं तर काही कुठं कमी पडतं, कुठं जास्त पडतं. मग कुठं झाडं एकदम हिरवेगार असते तर कुठे पिवळे असते. याच्यात तुम्हाला एकही ताट दिसणार नाही, कारण ते आहे. आणि त्याच्यामध्ये मी 2002-3च्या ह्या दरम्यान एक पुस्तक वाचलं होतं आणि त्या लेखकाचं नाव होतं पोको वक्का. ते बाहेर देशातले येते आणि त्यांना असं सांगितलं होतं की बा तणाचं नियंत्रण करून आपण पीक आणायचं. म्हणजे हे पाहुणे जे सांगितलं की बा मी तणाचं कटरनं तण काटलं आणि ते तिथं पडलं आचेतन झालं आणि ते पीक चांगलं आलं, त्याच्यातला हा पालकार आहे. आणि आता याला लावून 1 महिना झाला. आपला जो डॉक्टर साहेबाच्या तिथं कार्यक्रम झाला होता त्या दिवशी मका लावणं चालू होती, म्हणून मला अर्धा तास निघायला उशीर झाला होता. त्याचं कारण होतं की या मजुरांना मी डोकं लावत होतो इथं की लावा लावा, म्हणून त्याला उशीर झाला. बापू, तुम्ही सध्या या विद्यमान गावचे सरपंच आहात, या गावाचं तुम्ही नेतृत्व करता आहात. आता एकदा सरपंच झाला म्हणजे त्याला आणखी पुढचे वेध लागतात. आता सध्या तसं वातावरण आहे. तुम्हाला इकडचं तिकडचं नेतृत्व करण्याऐवजी तुम्ही या आफतीत कसं काय तुम्हाला ओढ लागली? नाही, त्याचं कारण आहे की आमच्या गावचे 90-95% शेतकरी शेतीवर जगते. आणि मला असं वाटलं की बा आपल्याकडून ग्रामपंचायत मध्ये काही थोडंफार चुकलं असं किंवा चांगलं वाईट झालं असं, पण आपण एक शेतकऱ्याला दिशा द्यायला पाहिजे. आणि दिशा द्यायची तर कोणी काय म्हणतं, एखादा महाराज येतो कीर्तनात बोलतो की बा प्रत्येकानं गाय पाळली पाहिजे आणि सांभाळली पाहिजे, ते दैवत आहे. पण तो पाळत नाही, दुसऱ्या सांगतो. पण मला असं वाटलं की आपल्याला हे संकटातून शेती करून दाखवायची आणि ती लोकांना पाहिली पाहिजे आणि त्याचं ज्ञान आपल्या लोकांना झालं पाहिजे आणि आपल्या गावचे लोक सुखी झाले पाहिजे. आता ही तर अमोल बसला, या अमोलला नाही ना का सुखे शेत गेले का त्या यायला मी टाकळे लावला, अरे याच्यात ह्या असंच करा, फायदाच होतो बार सांगितलं. मग त्याला वाटलं लयच सांगून राहिलं ना, एकदा ऐकाच गाड्या. तर मग त्याने ते लावलीच बाग, झालाच फायदा. कापूस लावला झालाच फायदा. ह्यो सुदाम आहे, याला बी तसंच म्हणलं, अरे कोण फालतो धंदे करतो, चिबळाची शेत येतो, तू बेडवर लाव, तुला कापूस जास्त होईल असं म्हणत राहिलो. त्याच्याकडे गेलो मी, काही काव्या लागला चाळे की मी त्याला जाऊन सांगायचो, मग ते आकळच येते. मग असं सांगून हे लोकांना ऐकलं आणि या सुदामचा कापूस झाला, ज्ञानमाऊलीचा कापूस झाला, अमोलचा कापूस झाला, हे पाहिलं. म्हणून त्या देशमुखनं नाथानं यायनं माका लावल्या. नाही तर हे येडे थोडेच आहे, पण त्याला वाटलं कापसात जमलं कडे यायचं, मग आपलं मक्कात बी जमल म्हणून केलंय. ते ना ते का मो ऐकते का, त्याला दिसलं म्हणून ऐकलं त्यानं. फायदा झाला बापू. तुम्ही चला, फायदा झाला. सगळ्यांनी पाहिलंय की कथनी आणि करणीतलं कुठलंही अंतर न ठेवणारा एक पठ्ठ्या आपण या ठिकाणी शोधलेला आहे आणि त्यांची आपण या ठिकाणी अशी सविस्तर अशी पोटतिडकीने त्यांनी मांडलेली मुलाखत ऐकलेली आहे. मला तुम्हाला या ठिकाणी दुसरा मुद्दा असा मांडायचा आहे की खऱ्या अर्थानं आपल्या पांढऱ्या कपड्याला कुठलाही डाग न पडू देणारी जमात एका बाजूला आणि गावाचं नेतृत्व सांभाळून सुद्धा या जमिनीवर बसून या ठिकाणी शेतकऱ्यांना एक वेगळी वाट दाखवणारा पठ्ठ्या आपण या ठिकाणी अनुभवला. माझी विनंती सगळ्या महाराष्ट्राला, या पद्धतीनं जर कधी गावागावातले राजकारणी जर कधी पुढे धसावले तर या महाराष्ट्रातल्या शेतीचं चित्र बदलायला जास्त वेळ लागणार नाही. धन्यवाद.